नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 3 भाग 2 यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. विशालने पटकन संध्याला पेढा भरवला आणि संध्याने पण त्याला पेढा भरवला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. विशालच्या हातातला संध्याचा उष्टा पेढा त्यांनी पटकन तोंडात टाकला. संध्याने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं आणि विशालला पेढा भरवलेला पेढा तिने तिथेच साईडला ठेवला. तिने तो पेढा खाल्लाच नाही. विशाल सगळं ऑब्झर्व करत होता. दोघांनी पण सगळ्यांच्या पाया पडल्या. आप्पा संध्याच्या वडिलांना म्हणाले, लग्नाच्या खरेदीमध्ये भेटूया. तुम्ही सगळेजण तिकडेच या. लग्नाचा बस्ता बांधायला लागेल ना. संध्याचे बाबा म्हणाले, तुम्ही म्हणाल तसं. आम्ही येऊ की तिकडे. पाहुण्यांनी निरोप घेतला. संध्या म्हणाली, माझा उष्टा पेढा खायची त्यांना काय गरज होती का? मी तर अजिबात खाल्ला नाही. संध्या खूप आल्लड होती. आईला म्हणाली, आई त्यांनी बघ ना माझा उष्टा पेढा खाल्ला. आईने तिच्या डोक्यात मारलं. म्हणाली, कसं कसं कळत नाही संध्या तुला? खाऊ दे की. अगं आता तूच त्यांची होणार आहेस. मग तुझा उष्टा पेढा खाल्ला तर त्यात काय बिघडलं? आईच्या बोलण्याचा अर्थ संध्याला काहीच नाही कळला. संध्या नुसती अभ्यासू किडा होती. नुसता अभ्यास आणि ती या पलीकडं तिचं जगच नव्हतं. नवरा बायकोचं नातं कसं असतं याचा दूर तिचा संबंधच नव्हता. आईलाच टेन्शन आलं की ती संध्याच्या बाबांना म्हणाली, कसं व्हायचं या मुलीचं काय माहिती. संध्या आता स्वयंपाक पाणी शिक बाई. स्वयंपाक येतो तुला, पण कसं? ते जरा मोठं घर आहे. तुझ्याकडनं काही चुकायला नको आणि आईबापाची लाज राखायची, कळलं ना? संध्या आईला म्हणाली, आई माझे 12वीचे पेपर आहेत ग. मला थोडा अभ्यास करू दे ना. एकतर आधीच मी नको म्हणत असताना माझं लग्न ठरवलंच. शिक्षणाची एवढी 2 महिने राहिली आहेत. तेवढं तरी मला शिकू दे. आणि माझे पेपर आहेत. मी अभ्यास करणार आहे. आई पुढे काय म्हणणार इतक्यात बाबा म्हणाले, अगं करू दे तिला अभ्यास. तिचे पेपर आहेत ना. पेपर झाल्यानंतर थोडंफार शिकव. संध्याचे पेपर चालू झाले. संध्या अगदी पुस्तक सोडतच नव्हती. नुसतं पुस्तक आणि ती अगदी काटेकोरपणे मन लावून अभ्यास करत होती. विशालला खूप वाटायचं संध्याबरोबर बोलावं, तिला भेटावं. तो फक्त त्यांच्या सुपारी फोडायच्या कार्यक्रमात भेटलेले फोटो होते दोघांचे तेच बघत बसायचा. आणि संध्याला बघून त्याला असं वाटायचं की संध्या कधी माझ्याजवळ येते. पण इकडे संध्याला माहीतच नव्हतं विशाल तिची एवढी वाट पाहत आहे, तिची एवढी आठवण काढत आहे. तिच्या आठवणीत नुसता तळमळत होता. संध्याचे पेपर पण झाले. आप्पांचा संध्याच्या बाबांना फोन आला, बस्ता बांधायला या उद्या संध्याला घेऊन. संध्याचे कपडे दागिने घ्यायचे आहेत. बाबा म्हणाले, हो उद्या येतो आम्ही. संध्याला पण सांगितलं, आवरून तयार राहा, उद्या जायचं आहे आपल्याला. पाहुण्यांनी निरोप दिलाय. झालं. इकडे पेपर संपले आणि संध्या लगेच पुढच्या महिन्यात लग्न करून सासरी जाणार होती. संध्याचे बाबा म्हणाले, आपल्याला पण आता लगबग चालू केली पाहिजे. तशी बरीच तयारी तिच्या आईने आणि बाबांनी करून ठेवली होती. त्यांची पण परिस्थिती थोडीशी बेताचीच होती. दुसऱ्या दिवशी संध्याला घेऊन बाबा, आई, तिची भावंड आणि त्यांचे नातेवाईक बस्ता बांधण्यासाठी आप्पांनी सांगितलंय त्या दुकानामध्ये थेट जाणार होते. संध्याने मस्त पिवळ्या कलरचा ड्रेस घातला होता. केस सोडली होती. तिचे केस मस्त छान कमरेपर्यंत अगदी दाट अशी होती. जरी सावळी असली तरी नाकीडोळी एकदम छान नक्षत्रासारखी होती. विशाल ड्युटीवरती होता. आप्पा त्याला म्हणाले, विशाल मधूनच फेरी मार. तिला मंगळसूत्र घ्यायचं झालं आणि लग्नाचे शालू, तिला साड्या सगळं घ्यायचंय.
त्याच्यामुळे नंतर म्हणू नकोस हाच कलर का घेतला, तोच कलर का घेतला. तुमच्या दोघांच्या पसंतीने सगळं होऊ दे. विशाल म्हणाला, ठीक आहे आप्पा, येतो मी. तुम्ही तिथे गेलात की मला कॉल करा. संध्याचे आई बाबा एसटीनेच येणार होते आणि संध्याला खूप उलट्यांचा त्रास होत होता. तोपर्यंत संध्या पार मरगळून गेली होती. आप्पांनी संध्याच्या बाबांचं आदरातिथ्य स्वागत केलं. संध्याचा चेहरा पाहून विशालची वहिनी तिच्याजवळ आली. तिला म्हणाली, काय ग, तुला त्रास होतो का? उलट्या होतात एसटीत ना? संध्याने फक्त मान हलवली. संध्याची आई संध्याला म्हणाली, अगं वहिनी काय विचारतायत, बोल की त्यांच्याबरोबर. वहिनी म्हणाल्या, असू द्या, लाजत असेल ती. नवीन नवीन मी पण अशीच होते बरं का. एकदा रुळलं ना आपल्या माणसांमध्ये की काही नाही वाटत आणि आपली ओळख झाली की आपण छान मैत्रिणीसारखं राहायचं बरं का संध्या. विशालची वहिनी पण जास्त बोलत नव्हती. त्यांचं सुद्धा नुकतंच लग्न झालं होतं. 6-7 महिने झाले होते लग्नाला. संध्याला पहिलं साडीच्या दुकानात घेऊन गेले. आप्पांनी विशालला फोन केला, विशाल, आम्ही दुकानात पोहोचलोय, ये लवकर. विशाल म्हणाला, येतोय आप्पा. विशाल ऑन ड्युटी होता. विशाल मस्तपैकी त्याच्या फटफटीवर आला. डोळ्याला गॉगल लावलेला, त्याच्या त्या मिशा आणि त्याची ती वर्दी, यात एकदम कडक दिसायचा विशाल. विशाल दुकानामध्ये आला. दुकानाचा मालक थोडासा चपापलाच विशालला बघून. म्हणाला, साहेब तुम्ही इथे कसे काय? विशाल म्हणाला, माझी होणारी बायको आणि माझ्या घरचे इथे तुमच्या दुकानामध्ये बस्ता बांधायला आले आहेत. तेवढ्यात आप्पा तिथे आले. आप्पा म्हणाले, अहो माझा मुलगा आहे तो, त्याच्याच लग्नाचा बस्ता बांधायचा आहे. दुकानदार म्हणाला, हो या ना, स्वागत आहे तुमचं. दुकानदार त्याच्या कामगारांना म्हणाला, साहेबांना चांगली मस्त साड्या दाखवा आणि आपले लग्नाचे नवीन शालू आलेत ते शालू पण दाखवा त्यांना. संध्याची बहीण तिच्या कानात हळूच म्हणाली, ताई दाजी आलेत. तो जसा जसा पुढे येत होता तसं संध्याच्या मनाची घालमेल अजूनच वाढत होती. विशाल आला आणि त्याला बसायला खुर्ची दिली. शालूचे मस्त कलर दाखवले. आप्पा संध्याला आणि विशालला म्हणाले, तुमच्या सोयीने आवडेल तो कलर घ्या. विशाल, तुझं झालं की तुला पण संध्याचे आई बाबा इथूनच पोशाख घेणार आहेत. विशाल वाट पाहत होता संध्या नेमकी कशावरती हात ठेवते, पण संध्या काहीच बोलत नव्हती. दुकानदार म्हणाला, 2-3 दुकानदाराने 2-3 शालू मस्त कलरचे दाखवले. त्यातला एक मस्त भरलेला राणी कलरचा शालू संध्याला खूप आवडला आणि विशालनी जांभळ्या कलरचा शालू उचलला आणि म्हणाला, हा छान दिसेल तिच्यावरती, हा शालू घ्या तिला. झालं कल्याण. संध्या म्हणाली, आता एवढ्या लोकांमध्ये कसं म्हणू की मला तो शालू नाही, हा शालू घ्यायचा आहे. संध्यासारखी त्या शालूकडे पाहायची, पण बोलत मात्र काहीच नव्हती. विशाल संध्याकडे पाहत होता. बऱ्याच साड्या घेतल्या आप्पांनी त्यांच्या पाहुण्यांसाठी. संध्याच्या बाबांनी त्यांच्या पाहुण्यांसाठी पोशाख, साड्या सगळं घेतलं. भावी जावयांना सुद्धा मस्त पोशाख संध्याच्या बाबांनी घेतला. संध्याचा मात्र मूडच नव्हता. ती जास्तोपर्यंत तिच्या डोक्यातनं काय तो शालू जातच नव्हता. सगळी खरेदी करून झाली. विशालने छान लॉंग मंगळसूत्र संध्यासाठी घेतलं त्याच्या स्वखर्चाने. मोठे कानातले घेतले त्याला, वेल, आणि तिच्या आईने तिला तिथेच गळ्यात घालण्यासाठी छोटंसं मंगळसूत्र घेतलं. नवरा नवरीची सगळी खरेदी झाली. आप्पा संध्याच्या बाबांना म्हणाले, आता फक्त 20 दिवसच राहिले आहेत. ठरल्याप्रमाणे लग्न तुमच्या मांडवात होईल. विशाल म्हणाला, आप्पा मी जरा दुकानात जाऊन आलो, माझं जरा काम आहे.
विशालला आप्पा म्हणाले, आता काय तुझं काम आहे तिथे? झालं की सगळं खरेदी करून? विशाल म्हणाला, आप्पा येतोच की 5 मिनिटात. इथेच बाजूला थोड्या अंतरावर ते दुकान होतं. आप्पा म्हणाले, ये लवकर, पाहुण्यांना पण निघावं लागेल आता. विशाल त्या दुकानात गेला आणि त्या दुकानदाराला म्हणाला, तो राणी कलरचा शालू आहे ना, तो द्या. दुकानदार म्हणाला, अहो तुम्ही तो शालू सिलेक्ट केला होता ना, तो नको आहे का? विशाल म्हणाला, मला आत्ता फक्त राणी कलरचा शालू हवा आहे, तो घेतला आहे आम्ही, तो पण द्या. दुकानदाराची काय मजाच. त्यांनी तो शालू पण विशालला दिला. विशाल हळूच मागून संध्याच्या बाजूला उभा राहिला. तिला म्हणाला, संध्या हे घे. संध्या म्हणाली, काय? अगं पिशवी पटकन हातात घे. संध्या पिशवीत बघ काय आहे. संध्याने पिशवी उघडून पाहिली तर त्याच्यामध्ये तिला जो शालू हवा होता तो शालू विशालने तिला आणून दिला होता. संध्याने आनंदाने तो शालू तिच्या छातीपाशी कवटाळला आणि म्हणाली, तुम्हाला कसं कळलं मला हा शालू हवा आहे? विशाल तिला म्हणाला, कारण की मला माझी नवरी ही तिच्या पसंतीच्या शालूमध्येच पाहायची आहे म्हणून. संध्या त्याला म्हणाली, थँक्यू. विशाल तिला म्हणाला, आय लव्ह यू. संध्या म्हणाली, काय? विशाल म्हणाला, कुठे काय, वेलकम. वेलकम म्हणालो ग, असं तिला म्हणाला. तुला काय ऐकायला आलं? संध्या म्हणाली, काही नाही. विशालला आप्पांनी आवाज दिला. आप्पांनी सगळ्यांना मस्तपैकी लस्सी घेतली होती. संध्याच्या तोंडासमोर आली तसं संध्याने नाक मुरडलं आणि आईकडे बघून नको असं म्हणाली. कारण की आता जर लस्सी पिली असती तर तिला एसटीमध्ये उलटीचा त्रास खूप झाला असता. म्हणून संध्या नको म्हणत होती. विशाल तिथे आला आणि तिच्या हातात बळच तिला म्हणाला, पी. इथली लस्सी खूप फेमस आहे, मस्त गुलकंद लस्सी आहे. एकदा पिशील ना तर लग्न झाल्यावर मला सारखं म्हणशील, मला इथलीच लस्सी प्यायची आहे, एक घोट पिऊन बघ. संध्या म्हणाली, अहो नकोय मला, मला उलटीचा त्रास होतो. आता एसटीने जायचं आहे, परत गेले तर उलट्या होतील. घरीच असतो पर्यंत नको होईल मला. विशाल तिला म्हणाला, तुला एसटीने कोण पाठवणार आहे? माझ्या मित्राची 4 व्हीलर आहे, त्याची 4 व्हीलर तुमच्या सगळ्यांसाठी बुक केली आहे, तो सोडेल तुम्हाला. विशालने तिच्या हातात लस्सीचा ग्लास दिला आणि डोळ्यांनीच तिला इशारा केला. संध्याने लस्सीचा ग्लास तोंडाला लावला तर खरंच त्या लस्सीची चव खूप तिला आवडली आणि तिने विशालकडे बघून ती लस्सी संपवली. विशालच्या मिशीला थोडीशी लस्सी लागली होती आणि तिला हसायला येत होतं. ती मनातच विचार करत होती, यांना मिशीवरती अजून एक पांढरी मिशी आली आहे, सांताक्रूज सारखी. आई तिच्या जवळ आली. आई म्हणाली, काय ग, काय झालं हसायला? विशालरावांकडे पाहून अशी काय हसतेस? संध्या हळूच आईला म्हणाली, आई बघ ना, त्यांना मिशीवरती सांताक्रूज सारखी कशी पांढरी मिशी आली आहे. आई पण तोंडावरती हात ठेवून हळूच हसायला लागली. तिला म्हणाली, गप्प बस, 4 लोकांमध्ये आहोत आपण, लोक नावं ठेवतील, होणाऱ्या नवऱ्याला असे हसतेस का? विशालचं लक्ष संध्यावरती गेलं. हिला काय झालंय हसायला? तो तिच्याजवळ आला. तिला म्हणाला, संध्या काय झालं, का हसतेस? संध्या हळूच म्हणाली, तुमच्या मिशीला ना थोडीशी लस्सी लागली आहे म्हणून मला हसायला आलं. ती मिशी ना तुमची काळ्या मिशीवरती पांढरी मिशी म्हणजे सांताक्रूज सारखी आली आहे आणि तुम्ही तसे दिसत होतं म्हणून हसायला आलं. विशाल म्हणाला, हो का?
मग त्यांनी खरंच काचेमध्ये पाहिलं तर सेम तो तसाच दिसत होता. आणि त्याने कोणाच्याही नकळत पटकन संध्याच्या ओढणीने त्याचं तोंड पुसलं आणि पटकन बाजूला गेला. संध्या म्हणाली, हे काय, माझ्या ओढणीने तोंड पुसलं? उगाचच सांगितलं, सांगायलाच पाहिजे नव्हतं. संध्याचे बाबा निघाले, म्हणाले, भेटू आता मांडवातच. विशालचा मित्र गाडी घेऊन आला आणि सगळे गाडीत बसले. विशालने मुद्दामून संध्याकडे बघणं टाळलं आणि तो त्याच्या गाडीवर बसला. गाडीचा आरसा संध्या त्याला दिसेल असा वळवला तर आरशामध्ये पाहिलं संध्या हळूहळू तिरक्या नजरेने त्याच्याकडेच पाहत होती. तो तिच्याकडे पाहतोय का याची वाट पाहत होती. मित्र म्हणाला, चला येतो, पाहुण्यांना घरी सोडतो. आप्पा म्हणाले, सावकाश न्या. संध्या मनातच म्हणाली, असं का करतायत हे? पाहत का नाही माझ्याकडे? माझा राग आलाय का त्यांना? मी हसले म्हणून. संध्या मनातच नाराज झाली. विशाल पटकन तिथे आला आणि त्याच्या मित्राला म्हणाला, सावकाश ने आणि तू पण लवकर ये. त्याने संध्याकडे पाहिलं. संध्याने कोणाच्याही नकळत त्याला हातानेच बाय केलं. विशालने कोणाच्याही नकळत संध्याला हळूच डोळा मारला आणि संध्याने लाजून ओढणीच्या मागे तिचा चेहरा लपवून घेतला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.